तरुणाई म्हणजे देशाच्या भविष्याची पहाट. मात्र व्यसनांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई देशाच्या प्रगतीसमोरील मोठी चिंता आहे. याच पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार केला. पुस्तकांच्या पानातून भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात व्यसनमुक्तीचा विचार रुजवण्याचा स्तुत्य उपक्रम पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये पार पडला. जनता शिक्षण संस्था संचलित या महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य तसंच अंमली पदार्थांच्या विळख्यामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. दरम्यान पन्हाळा पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी व्यसनमुक्तीचा संदेश केवळ वर्गाच्या 4 भिंतीत न ठेवता तो प्रत्येक घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं. स्वतः व्यसनांपासून दूर राहून कुटुंब आणि समाजालाही व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा द्यावी असं त्यांनी सांगितलं. यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक नशामुक्तीची शपथ घेत व्यसनांना नकार देत निरोगी आणि संस्कारक्षम समाज घडवण्याचा निर्धार केला. पन्हाळा प्रेस रिपोर्टर्सतर्फे आदर्श पोलीस कर्मचारी म्हणून सन्मानित पोलीस हवालदार सचिन पाटील यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सुरेश लोहार यांनी मोबाईलचं वाढतं व्यसनही चिंताजनक असल्याचं सांगितलं. पर्यवेक्षक युवराज पाटील यांनी शाळा सुटण्याच्या वेळेत पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली. यावेळी लक्ष्मी बोरगे, सुभाष पाटील, सुभाष लवटे, शिवाजी कुंभार, वसंत शेटे, अरुण सावंत यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.